Chemistry Standard 12, Transition and Inner Transition Elements, Part 6. Today we are going to discuss magnetic properties of transition elements. The compounds of transition metals exhibit magnetic properties due to the unpaired electrons present in their atoms or ions. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्झिशन मेटलचं कारण आहे त्यांच्या ॲटम्स आणि आयन्समध्ये जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात ते. हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्यावेळेस अनपेअर्ड असतात त्यावेळेस त्याचं रोटेशन एकतर क्लॉकवाईज असतं किंवा अँटी क्लॉकवाईज असतं. ज्यावेळेस पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यावेळेस एका ऑर्बिटलमध्ये एक क्लॉकवाईज फिरत असतो आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरत असतो. त्या फिरण्यामुळे त्यांच्या मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल होत असतात, म्हणून त्यांच्याकडे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नसतात. परंतु अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यानंतर एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांचा स्पिन कॅन्सल होत नाही आणि त्यामुळेच त्यांना मॅग्नेटिक मुवमेंट असते. म्हणजेच मॅग्नेटिक प्रॉपर्टी असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. बट देअर आर सम मोर फॅक्टर्स अदर दॅन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, पण ते आपल्याला आत्ता सध्या नाही बघायचे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण, मेन कारण आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीचं, ते म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. When a magnetic field is applied, substances which are attracted towards the applied magnetic field are called paramagnetic, while the ones which are repelled are called diamagnetic. ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो, लावतो, त्यावेळेस जर पदार्थ त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट झाला तर आपण त्या सबस्टन्सला म्हणतो पॅरामॅग्नेटिक, जे आपण सॉलिड स्टेटमध्ये शिकलो होतो. आणि काही पदार्थ हे त्या मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट न होता दूर ढकलले जातात. रिपेल म्हणजे दूर ढकल, म्हणजेच ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. असे अट्रॅक्ट न होणारे पदार्थ त्याला म्हणतात डायमॅग्नेटिक. म्हणजेच थोडक्यात पॅरामॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणारे आणि डायमॅग्नेटिक म्हणजे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट न होणारे. Some substances are attracted very strongly and these are called as ferromagnetic substances. आपण बघूया Fe, कोबाल्ट, निकेल हे तीन पदार्थ मॅग्नेटकडे अतिशय अट्रॅक्ट होतात आणि काही काळानंतर त्यांच्यात परमनंट मॅग्नेटिझम येऊ शकतो. अशा सबस्टन्सला आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. अमॉंग ट्रान्झिशन मेटल्स Fe मीन्स आयर्न, CO कोबाल्ट आणि Ni निकेल आर फेरोमॅग्नेटिक. म्हणजे हे जे ट्रान्झिशन एलिमेंटचे 3D सिरीज मधले आहेत, फेकोनी, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल, हे सबस्टन्सेस फेरोमॅग्नेटिक आहेत. When magnetic field is applied externally, all the unpaired electrons in these metals and their compounds allied in the direction of the applied magnetic field. जर त्या दिलेल्या सबस्टन्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील आणि आपण जर बाहेरनं मॅग्नेटिक फील्ड लावलं तर हे सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्या अप्लाइड मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शनमध्ये स्वतःला डिरेक्ट करतात. त्या पद्धतीनं ते आपली मुवमेंट करून घेतात. ड्यू टू दिस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज एनहान्स्ड, आणि त्यामुळे त्यांच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज वाढतात. दीज मेटल्स कॅन बी मॅग्नेटाइज्ड, आणि त्यामुळं ह्या मेटलचं आपण मॅग्नेटमध्ये रूपांतर करू शकतो. दॅट इज मॅग्नेटाइजचा अर्थ दिला दे ॲक्वायर परमनंट मॅग्नेटिक मोमेंट, म्हणजे त्यांच्यात आपण कायमस्वरूपी मॅग्नेटिझम आणू शकतो, कायमस्वरूपी त्याला चुंबक बनवू शकतो. Each unpaired electron gives rise to a small magnetic field. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तेवढे मॅग्नेटिक फील्ड तयार होतील. एका अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड स्मॉल असतं, म्हणजेच त्याला मॅग्नेटिक मोमेंट असं म्हणतात. ड्यू टू इट स्पिन अँग्युलर मोमेंटम अँड ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. तो इलेक्ट्रॉनचा जो स्पिन असतो आणि ज्या ऑर्बिटलमध्ये तो असतो त्याच्यामुळं त्याला अँग्युलर मोमेंटममुळं त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. In case of the first row transition elements, the contribution from the orbital angular momentum is quenched and hence can be neglected. आता दोन फॅक्टर आहेत आपल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीशी डिपेंडेंट. ते म्हणजे स्पिन, इलेक्ट्रॉनचा स्पिन, आणि त्याचा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, म्हणजेच मॅग्नेटिक फील्डमध्ये आल्यानंतर त्याच्या ऑर्बिटल्स किती दिशेत पसरतात, तो म्हणजे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. पण डी ब्लॉकच्या म्हणजेच पहिल्या ट्रान्झिशन सिरीजमध्ये 3D सिरीजमध्ये ह्या दुसऱ्या फॅक्टरमुळे मॅग्नेटिझम जो येतो तो कमी असतो. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज क्वेंच्ड, म्हणजे तो अतिशय कमी असतो. म्हणजेच जो मॅग्नेटिक मोमेंट असते ती फक्त इलेक्ट्रॉनच्या स्पिनमुळे असते. म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंटच्या दोन कारणं आहेत मॅग्नेटिक मोमेंट असण्याची. त्या अनपेड इलेक्ट्रॉनचा स्पिन
आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटलमध्ये आहे त्या ऑर्बिटलचं अँग्युलर मोमेंटम. तर 3D सिरीजमध्ये जे ऑर्बिटल्स असतात त्याचं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम हे क्वेंचड असतं, म्हणजे कमी झालेलं असतं, त्याची शक्ती कमी असते. आणि म्हणून आपण ह्या ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटममुळे जो मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजेच फक्त मॅग्नेटिक फील्ड फक्त आणि फक्त स्पिनमुळं असतं, इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामुळं असतं. द स्पिन ओनली फॉर्म्युला. मग त्या स्पिनमुळं जर तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंट काढायची असेल, किती चुंबकत्व निर्माण झालंय हे काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे म्यू. म्यू म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू एन प्लस 2 BM. BM मीन्स बोहर मॅग्नेटॉन. हे मॅग्नेटिक मोमेंट ह्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे चुंबकत्व मोजायचं आपल्याला, तर ते मोजण्यासाठी एकक असावं लागतं. त्यासाठी एका सायंटिस्टचं नाव बोहर मॅग्नेटॉन असं त्याला युनिट दिलेलं आहे, ज्याला शॉर्टमध्ये म्हणतात BM. ह्याच्यातला N म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की मॅग्नेटिक मोमेंट वाढणार आहे. म्हणजेच याचा अर्थ मॅग्नेटिक मोमेंट स्पिन ओनली फॉर्म्युला, जेव्हा फक्त मॅग्नेटिक मोमेंट स्पिनमुळे तयार होते त्यावेळेस जी मॅग्नेटिक मोमेंट असते ती नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. फेअर एन इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अँड म्यू इज द मॅग्नेटिक मोमेंट एक्सप्रेस्ड इन बोहर मॅग्नेटॉन. फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. CET मध्ये एक तरी क्वेश्चन ह्या फॉर्म्युल्यावर असतो. N मीन्स नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, N इंटू N प्लस 2. सपोज एखाद्या एलिमेंटकडे एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्याची स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे फक्त स्पिनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंट इथं 1 टाकायचं, अधिक इथं 1, 1 आणि 2 3, 3 1 3, त्या 3चं स्क्वेअर रूट म्हणजे 1.73 बोहर मॅग्नेटॉन एवढी त्याची मॅग्नेटिक मोमेंट असेल. आता 2, जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 2 असतील तर इथं 2 येणार, इथं 2 येणार, 2 आणि 2 4, 4 दोन्ही 8, 8चं स्क्वेअर रूट हे 9च्या स्क्वेअर रूट 3 असतं, म्हणजेच 8चं स्क्वेअर रूट 3 पेक्षा कमी येणार. म्हणजेच 2.87च्या आसपास मॅग्नेटिक मोमेंट येते. ही फक्त स्पिनमुळे तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंट आपण ह्या फॉर्म्युल्यानं काढू शकतो. ह्याच्यात ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटममुळे तयार होणारी मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट होत नाही. A single unpaired electron has magnetic moment mu is equal to 1.73 बोहर मॅग्नेटॉन. जर एखाद्या सबस्टन्सकडे एलिमेंटकडे एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्या फॉर्म्युल्यानुसार त्याची मॅग्नेटिक मोमेंट येते 1.73 बोहर मॅग्नेटॉन, जे मी तुम्हाला शिकवलंय. फ्रॉम द मॅग्नेटिक मोमेंट म्यू मेजरमेंट्स ऑफ द मेटल कॉम्प्लेक्सेस ऑफ द फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट्स द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द यूज ऑफ स्पिन ओनली फॉर्म्युला. आणि म्हणून मॅग्नेटिक मोमेंट अगोदर मोजल्या गेल्या सगळ्या मेटल कॉम्प्लेक्सेसच्या जे पहिल्या ट्रान्झिशन सिरीजमध्ये आहेत त्याचे, आणि त्याच्यावरनं त्यांचे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढलेत. आणि म्हणून क्रोमियमचं एक्सपेक्टेड 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते पण असतात 5 हे आपल्याला कळलं त्याच्या मॅग्नेटिक मोमेंटवरनंच. म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंटवरनं आपण अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या काढू शकतो. त्यासाठी आपल्याला तो स्पिन ओनली फॉर्म्युला वापरावा लागेल. As magnetic moment is directly related to number of unpaired electron, value of M will be directly with the number of unpaired electron. आणि त्यामुळं मॅग्नेटिक मोमेंट हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे. त्यामुळं मॅग्नेटिक मोमेंट ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉनवर डिपेंड असेल. ते वाढलं की मॅग्नेटिक मोमेंटची किंमत वाढेल. Magnetic moments are determined experimentally in solution or in solid state where the central metal is hydrated or bound to ligands. अशा मॅग्नेटिक मोमेंट्स ह्या एक्सपेरिमेंटली काढता येतात. कधी काढता येतात? इन ए सोल्युशन, म्हणजेच त्याच्या सोल्युशनमध्ये त्या पदार्थाच्या, किंवा ऑर इन ए सॉलिड स्टेट. तो एलिमेंट सॉलिड स्टेटमध्ये पाहिजे की जिथं तो सेंट्रल मेटल हायड्रेट म्हणजे त्याच्याबरोबर H2O चे मॉलिक्यूल असतील, किंवा त्याच्याबरोबर लिगँड्स म्हणजे निगेटिव्ह ग्रुपवाले, जसे अमोनिया हा एक लिगँड आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर करणारा ग्रुप, त्याला लिगँड असं म्हणतात. इलेक्ट्रॉन डोनर करणारे ग्रुप. उदाहरणार्थ सांगतो, समजा ZnNH34 हा जर कॉम्प्लेक्स असेल तर Zn हा झाला सेंट्रल मेटल, आणि त्या सेंट्रल मेटलला अमोनियानं इलेक्ट्रॉन दिलेले असतात म्हणून अमोनियाला म्हणतात लिगँड. आणि म्हणून अशा लिगँड
तरी त्याला बाउंड असला पाहिजे किंवा त्याच्या भोवती हायड्रेटेड म्हणजे H2O चे मॉलिक्यूल तर पाहिजेत त्या सेंट्रल मेटलच्या भोवती. तर अशा वेळेस आपण त्यांची मॅग्नेटिक मोमेंट सोल्युशनमधली किंवा सॉलिड स्टेटमधली प्रयोगाद्वारे काढू शकतो. A slight difference in the calculated and observed values of magnetic moments thus can be noticed. म्हणून असं ऑब्झर्व्ड म्हणजे मोजलेली प्रयोगाद्वारे मॅग्नेटिक मोमेंट आणि कॅल्क्युलेट केलेली फॉर्म्युल्याद्वारे ह्याच्यामधला आपण डिफरन्स नोटीस करू शकतो इन सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज. पहिल्या ट्रान्झिशन सिरीजच्या बाबतीत हा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट कमी होता म्हणून आपण तो 0 धरला. पण सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशनच्या सिरीजच्या वेळेस आपण ह्याला निग्लेक्ट करू शकत नाही आणि म्हणून तो स्पिन ओनली फॉर्म्युला तो फक्त स्पिनमुळे तयार होणारी मुवमेंट आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट देतो. म्हणून आपण ह्यांची योग्य मॅग्नेटिक मोमेंट त्या फॉर्म्युल्यानं काढू शकत नाही. बघा, इन सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज सिग्निफिकंट. म्हणजेच दुसरी आणि तिसरी जी ट्रान्झिशन सिरीज आहे 4D आणि 5D त्याच्यामध्ये आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला दुर्लक्ष करू शकत नाही कारण तो जाणवण्या इतपत मोठा आकडा असतो. Therefore, the simple spin only formula is not useful. आणि म्हणून म्यू वाला स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n प्लस 2 bm हा फॉर्म्युला तिथं उपयोगी पडत नाही. कोणत्या सिरीजसाठी? 4D आणि 5D म्हणजे सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजसाठी. सिंपल स्पिन ओनली फॉर्म्युला इज नॉट युजफुल अँड मोर कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स हॅव टू बी एम्प्लॉयड टू डिटरमाइन मॅग्नेटिक मोमेंट. आणि म्हणून त्याची जर मॅग्नेटिक मोमेंट काढायची असेल ह्या दोन सिरीजमधल्या एलिमेंटची तर आपल्याला अनेक कॉम्प्लिकेटेड इक्वेशन्स वापरावे लागतात कारण तिथं मॅग्नेटिक मोमेंट स्पिनमुळे पण असते आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटममुळे पण असते. The magnetic moments further are found to be temperature dependent. म्हणजेच हे जे चुंबकत्व आहे ते टेम्परेचरवर डिपेंड असतं आणि म्हणून मॅग्नेटिक मोमेंट ही आपल्याला टेम्परेचरवर आधारणारी राशी आहे. टेम्परेचर बदललं की त्याची किंमत बदलते. नोट, paramagnetism and ferromagnetism arises due to presence of unpaired electrons in a species. When all electrons spins are paired, the compound becomes diamagnetic. आपण सॉलिड स्टेटमध्ये बघितलं होतं पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम जर असेल एखाद्या पदार्थामध्ये तर तो फक्त आणि फक्त अनपेड इलेक्ट्रॉनमुळे असतो. जर एखाद्या पदार्थात सगळेच इलेक्ट्रॉन्स हे पेअर्ड असतील जोडी जोडी नसतील तर अशा पदार्थामध्ये मॅग्नेटिक मोमेंट क्रिएट होत नाही त्यामुळे ते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत. मग ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नसतात सगळे इलेक्ट्रॉन पेअर असतात असे सबस्टन्सेस असे एलिमेंट्स हे डायमॅग्नेटिक असतात. थँक्यू.